तुकादार वसाल तो विठ्ठल भरवा तुझी संगती I
तुझी संगती 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 तुझी
तुझी संगती झाली आमचे निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी साखाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनने देवाची वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ बिहारी मंगल भवन मंगल हारी उमा सहित देत मुरारी श्री तुझी संगती झाली आमचे निश्चिंती. कोणाला कळून दिलं नाही. भगवंताचं एक धाम आहे गोलोक धाम. तिथं सगळ्या गायीच गायी. तिथं गवळणी गोपिका सर्व रेलचेल आहे गोलोक धामामध्ये. विठ्ठला बंशी भगवंताकडे देण्यात आली. बंशी म्हणजे बासरी पावा बेणू त्याला बरीच नाव आहे. ती बासरी भगवान वाजवू लागले. आता तिथं काही कमी आहे का स्वराला रागाला? नाना प्रकारचे राग नाना प्रकारच्या चाली त्यातून भगवान
ते सूर काढू लागले. लोक आनंदित झाले आणि ती बासरी जर बंद पडली, बंद झाली तर लगेच लोक आग्रहाने म्हणायचे बंद पडू देऊ नका, की देवा असंच चालू दे, असंच चालू दे. नंदलाला घुमव कृपेचा, नंदलाला घुमव कृपेचा, नंदलाला घुमव कृपेचा, नंदलाला घुमव कृपेचा. सगळे लोक तल्लीन झाले, तल्लीन होऊन गेले, रंगून गेले. प्रपंचधंदा नाठवे काही, मुरली तानाद भरला मुरली. पती सुताचा विसर पडला, पती सुताचा विसर पडला. त्याच्या मुरलीचा छंद लागला, त्याच्या मुरलीचा छंद लागला. प्रपंचधंदा नाठवे काही, सर्व लोकांना विसर पडून गेला संसाराचा, आपल्या घरादाराचा, सर्व काही सुखाचा. तर सर्वांच्या मनात तो स्वरच कानी पडू लागला. स्वर माध्यमातून भगवंताने आपलं सुख दिलेलं आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भगवान आपल्याला सुख देत असतो. डोळ्याचं सुख वेगळं, कानाचं सुख वेगळं, मुखाचं सुख वेगळं. ज्या इंद्रियाला जे गोड लागेल ते आपलं सुखच आहे. विठ्ठल भगवान मोठे झाले आणि मग हे चोरी कर्म केल्यामुळे ही वार्ता गावामध्ये पसरली. कोण चोऱ्या करतो, कोण चोऱ्या करतो. तर हे प्रकरण डायरेक्ट भगवंताच्या घरी येऊन ठेपलं. म्हणजे नंदाचाच मुलगा गवळण येऊ लागल्या, घरानं करू लागल्या. प्रत्येक गवळण भिन्न भिन्न सांगू लागली. बऱ्याच गवळणी आल्या आणि प्रत्येकाला वाटू लागलं काय आपलंच गाणं प्रथम करावं. पण त्यामध्ये एक छोटी पण जरा मुखाने बोबडी, तिने आपलं गाणं सुरू केलं. ती सांगू लागली. कोणतं गाणं? तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलं. काय सांगतो ते गाई, गवळण यशोदेला सांगू लागली. काय सांगत होते बाई, काही सांगत होते. काय म्हणून सांगावं? लवकर सांग म्हटले. हो लवकर सांग. काय सांगत होते बाई, काय सांगत होते. जात होते यमुने पानिया, वाटेत भेटला सावला. द्वैवर तोपी मैल पुछाची, खांद्यावली कांबला. काय सांगत होते बाई, काय सांगत होते. काय सांगत होते बाई, काय सांगत होते. जात होते मने पानिया, वाटेत भेटला सावला. द्वैवर तोपी मैल पुछाची, खांद्यावली कांबला. तेव्हा यशोदेने पुन्हा विचारलं पुढे काय घडलं ते लवकर सांग. तेने माझी केली तवाली. ती गवळण यशोदेला म्हणत आहे, तुझ्या मुलाने अर्थात भगवान कृष्णाने. तेने माझी केली तवाली,
विठ्ठल पलाली पलता पलता घसरून पडली तोय घागल फुटली काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे माझे गुडघे फुटले मी पळाल्यामुळे काय झालं माझे गुडघे फुटून गेले माझे गुडघे फुटले मग मी ललत बसले तिकडून आले शालंग पाणी मला पोटाशी धरले काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे ठिकाणी आले अनेक कारणे पडले ऐशी ऐकता गाराणी यशोदे नयने आले प्राणी कृष्णा खोडे दे टाकोनी एका जनार्दना चरणी तर हे कृष्णा तुझ्यामुळे आमचं नाव कमी होत आहे लोक आम्हाला नाव ठेवत आहे कोणाचा मुलगा अमक्या अमक्याचा आम्हाला खाली पाहावं लागतं तर हे सगळं सोडून दे काय नाही का करी तुझी चोरी किती सांगू तुझं नाही भगवंताने होकार दिला पण चालूच ठेवलं शेवटी देवाने देखील विचार केला आपल्याला गोसेवा करायची गायीची सेवा करायची आहे आणखी काही चुलं घरामध्ये दाखवण्यात आली शेवटी आईने ठरवलं की आता याला रानामध्येच पाठवलं पाहिजे गाईच्या पाठीमागे पाठवलं पाहिजे आणि म्हणून भगवंताला यशोदा माता सांगू लागली की तुला उद्यापासून रानामध्ये जावं लागेल गाईच्या पाठीमागे भगवंताने ते शब्द पटकन मान्य केले सर्वांनी आईवडिलाची आज्ञा मान्य केली म्हणजे बरं होत असतं म्हणून जगात कृष्णाचं नाव होऊन गेलं आहे का नाही तर मान्य केले ते शब्द आणि भगवान सर्वांना भेटले जे मित्र होते भगवंताचे की त्या सर्वांना सांगण्यात आलं की काय सांगण्यात आलं तुम्ही गाया घेऊन चाले सगळे गोपाळ रानामध्ये गायी घेऊन आले सर्वांच्या गायी चरू लागल्या भगवान खेळ करू लागले बरेच खेळ देवाने केले फार खेळ देवाने केले एक खेळ म्हणून पुढे जाऊ विटी दांडू चेंडू लगोरी आपापल्या गायी घेऊन आले भगवानही आले सर्वांच्या गायी चरू लागल्या भगवान खेळ करू लागले बरेच काही खेळ देवाने केले जो खरा काला तो दैनिक नाही केला देवाने विचार केला आपले जीवनात मित्र करे पण खऱ्या सुखापासून वंचित यांना खरंच सुख द्यायचं बरेच खेळ केले बरेच खेळ केले शेवटी खेळ करता करता हा मामा घालिता थकले बोरे अशा प्रकारे सर्व थकले खांदी भार पोटे भूक आणि काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा परता तर देवा आता टाइम झाला तोंडात भूक सुखले मुख
कोणा ते सुख खेळायचे देवा आता काही बरं नाही, खेळ समाप्त करा. भगवान म्हटले संपला खेळ, झाली आता वेळ म्हणते. देवाची आज्ञा प्राप्त होतात. सर्वांनी आपापल्या सिद्धऱ्या देवाकडे जमा केल्या. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं तिंबट, कोणाचं खारट, कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न पाहून भगवान म्हटले माझे आहे तैसे पाहे, काहीतरी घरा जाय, चोरून या माय, नवनीता नावे. चांगला आणा, मला चांगलं आवडतं. भगवंताला चांगली माणसं आवडतात. असे बेकार टुकार मोकार माणसं देवाला आवडत नसतात. म्हणून माणसाने चांगलं राहावं, चांगलं कर्म करावं, इमानदारी धरावी, सत्याचा व्यवहार करावा, दुसऱ्याला त्रास न होईल असं वागावं. आपणच चांगलं जगावं, दुसऱ्याला देखील चांगलं जगून द्यावं. जो या जीवनामध्ये दुसऱ्याला आपलं सुख देतो ना, त्याचं पुढच्या जन्मी चांगलं होतं, श्रीमंत घर मिळतं. नाहीतर देवाच्या कृपेने तो वरही जाऊ शकतो चांगल्या लोकांमध्ये. आपण कर्म चांगलं करा. आपण बेकार केलं तर त्याची पावती मिळतेच, बेकारच पावती मिळते. माणसाने चांगलं राहावं, विनाकारण कोणाला त्रास करू नये, अतिक्रमण कधीच करू नये. घराच्या बाबतीत, शेताच्या बाबतीत पैसे कोणाचे बुडू नये. नाही देणं झालं कमीत कमी मुद्दत तरी द्या. आलं का लक्षात? हे लक्षात धरा. नाही जमलं तर विनंती करावा. आमचं जीवन घसरलं गेले, आम्हाला सांभाळून घ्या. जेवढं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करू. इमानदारीने नम्रतेने सांगावं. आणि आपण देखील त्याला जास्त हे करू नये, त्याला देखील थोडं सांभाळून घ्यावं. हा व्यवहार असतो. आलं का लक्षात? जेवढं तुम्ही जगाला सांभाळून घेणार तेवढं देव देखील तुमचं चांगलं करणार. विठ्ठला असो. तेव्हा सर्व काही झाल्यानंतर शेवटी देवाने सुधरा एकत्रित केला आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे ते पुंडली कृष्ण भगवान की